मुकाबला रोहा बनाम मुरुड झालं का? गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाजी मार्ग पर पहली गेंद बढ़िया स्क्वायर कट और एक और शानदार स्ट्रोक। कुलकर्णी सर आपका स्वागत किया है 4 के साथ। शानदार स्ट्रोक, चौका। डीजे पहली गेंद पर शानदार चौका लगाया है। रोहा बनाम मुरुड के बीच ये मुकाबला। रोहा ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। 4 ओवर का खेल है इस बार। टैप शॉट एक काफी तेजी के साथ पूरा किया है। रोहा और मुरुड में आप जाएंगे तो बहुत ही अच्छी दावत आपको मिलती है। बढ़िया बढ़िया लजीज खाना, मच्छी काफी फेमस है। काफी नजदीक किनारा है मुरुड जंजीरा। मुरुड और रोहा के बीच का ये मुकाबला 12:01:15 में कंप्लीट होना ही चाहिए था वो, लेकिन वैसा हुआ नहीं है। पारी की पहली ओवर तैयार। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज का नाम संजय। फील्ड प्लेसमेंट देखिए। लेफ्टी बैटर के लिए एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट मिड ऑफ, बिड ऑन, शॉर्ट स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग और काउ कॉर्नर। लेफ्टी बैटर तैयार। अरबाज द्वारा स्ट्रोक खेला गया। अरबाज सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, हाथ से गुजर जाना है, वैसे कहते हुए बल्लेबाज क्योंकि शानदार सर बहुत ही शानदार शुरुआत करते हुए बहुत ही अच्छी ऑर्गेनाइजिंग ये मैच। बढ़िया गेंदबाजी हो रही है। हालांकि उनके रनअप में थोड़ा सा रुकावट आती हुई। श्रीलंकाई गेंदबाज काफी तेज रनअप लेते थे, काफी लंबे रनअप के साथ। चमिंडा वास भी गेंदबाजी करते थे। काफी विश्व प्रसिद्ध गेंदबाज चमिंडा वास श्रीलंका के। इस बार बढ़िया गैप शॉट, गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। ओवर ऑफ द रोप, शानदार स्ट्रोक, शानदार 4 रन। डीजे खुद को तराशने का यही है असली मौका और बल्लेबाज ने स्क्वायर लेग बाउंड्री पर जड़ दिया है एक बेहतरीन चौका। और इस 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रनों पर बगैर किसी विकेट। पहले विकेट के लिए एक शानदार साझेदारी। बैकफुट पर जाकर गैप में खेल दिया है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी नहीं है। तेजी के साथ गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई यह आता हुआ पीसीसी शानदार चौका। डीपीएल 2025। डीजे रन इस ओवर में आए हैं। 3 चौके और 2 सिंगल। इस बार ऑफ साइड पर खेल दिया है। फील्डर गेंद के नीचे आते हुए कैच की संभावना। और 5 गेंदों के बाद छठी गेंद पर सफलता मिलती हुई गेंदबाज को। और इसी के साथ पहला विकेट अब यहां पर गिरता हुआ रोहा का। अभी भी शानदार हुई। 14 रन 1 विकेट के नुकसान पर 1 ओवर के खेल के बाद। डीजे
दोनों ही टीमों से अनुरोध रहेगा कि आप समय के बारे में हमें सहयोग करें, क्योंकि अभी भी 5 मुकाबले कंप्लीट होने हैं यहाँ पर। अब ये 5वां मुकाबला है आज के दिन का और 1:45 बज चुके हैं। समय काफ़ी तेज़ी के साथ गुजरता हुआ और यहाँ पर पर्वत होने की वजह से, पर्वत श्रृंखलाएं होने की वजह से अंधेरा जल्दी छाता है। 4:45 बजे ही इस ग्राउंड पर अंधेरा होता है। हमें पता है इस ग्राउंड की भौगोलिक परिस्थितियाँ, परछाइयाँ काफ़ी तेज़ी के साथ लंबी हो ही जाती है और इसी के लिए शाम काफ़ी गहराई होती है। इसलिए मैं कहूँगा कि 5 मुकाबले अभी भी शेष हैं, तो समय के बारे में आप कोऑपरेट करें। बैकफुट पर जाकर हुक शॉट खेला है, पीछे फील्डर है, एक टिप्पा गेंद उनके हाथों में जाती हुई डीप मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में एक ही रन आता हुआ। सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 15 पर, 1 विकेट के नुकसान पर। थोड़ा और स्पीड अप लेना होगा आपको, क्योंकि एक मैच की एक इनिंग 20 मिनट में ख़त्म ही होनी चाहिए। तो ये मैच बराबर आपको अंधेरे में खेलने को नहीं मिलेंगे। पूरी हरियाली से भरा हुआ ये पिच, सुबह में आपको नमी इस ग्राउंड के सतह पर देखने को मिली थी। एक आक्रामक बैटर स्ट्राइकर एंड पर तुषार राजपूत बैकफुट पर जाकर हल्के हाथों से खेल दिया था। शॉर्ट मिड ऑन पर फील्डर तैनात थे, शॉर्ट मिड विकेट पर एक ही रन, एक भी रन नहीं। बिंदी गेंद ये फील्ड में परिवर्तन करते हुए बार बार मुरुड के विकेट कीपर, जिनके द्वारा अभी भी अनाउंसमेंट भी हुई है कि डॉक्टर्स के लिए एक ऑक्शन बेस प्रीमियर लीग भी हम रखेंगे। मौका मिले तो हम भी शिरकत करेंगे। बहुत ही अच्छा आयोजन रहता है। ये देखिए स्तब्ध पेड़ है रोहित जी, पन्ना हिल नहीं रहा है। नारियल के पेड़ हमें नजर आते हुए। फुल टॉस को दोनों हाथों से किया है कबूल। जहां पना तोहफा कबूल करो। शानदार 6 रन, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। डीजे कहीं ना कहीं अब आक्रामक रूप अपनाती हुई टीम रोहा गांव में भी, रोहा तहसील में धावीर महाराज ट्रॉफी होती है, मैत्री चषक होता है। उसी के बाद रोहा तालुका प्रीमियर लीग भी होती है, रोहा तालुका ग्रामीण प्रीमियर लीग भी होती है। इस बार स्टेप आउट किया है, अच्छी वापसी गेंदबाज द्वारा। फुल टॉस आने के बाद हालांकि मन को ललचाया है, सामने की तरफ खेलने का प्रयास किया था बल्लेबाज द्वारा। आक्रामकता दोनों ही तरफ से हमें नजर आती हुई। शानदार ये ग्राउंड और ग्राउंड के बीचों बीच ये शानदार पिच। आगे निकलकर खेल दिया है, बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला। CHABU के चाबुक शॉट, इस ओवर का शानदार दूसरा सिक्सर। छह के साथ 27 पर आती हुई 27 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। वेरी गुड बैटिंग परफॉर्मेंस बाय द बोथ बैटर और शानदार शुरुआत हुई है। हाफ ट्रैकर थी, जल्दी भापा, रिवर्स का प्रयास, इसे स्विच इट कहते हैं। रिवर्स में अगर आप स्टांस को बदलते नहीं है तो उसे रिवर्स कहा जाता है। और ये उल्टे हाथों से खेला हुआ स्विच इट था, बढ़िया शॉट था। लेकिन निखिल जी देखिए डीप में पॉइंट पर, डीप स्वीपर कवर पर फील्डर तैनात थे, उसी वजह से ये चौका रोका। रन संख्या इस सिंगल के साथ 28 बराबर। 2 ओवर का खेल समाप्त। 14 रन प्रति ओवर, 28 रन बने। अभी भी 2 ओवर का खेल शेष। हम रुकते किटकैट ब्रेक के लिए डीजे निखिल के पास। सबसे ज़्यादा लंबी चलने वाली ये फिल्म DDLJ का ये गाना, लता दीदी इनकी आवाज़ में। खाना खाकर आ चुके हैं हमारे कमेंटेटर दोस्त।
अक्षय पाटिल मैन फ्रॉम रावे पेंट पारी की तीसरी ओवर तैयार, दाहिने हाथ से राउंड विकेट की तरफ से कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी आगे निकलकर खेल दिया है, पैरेलल सिक्सर। कमाल का ये बल्लेबाज बोल रहा है चौके और छक्कों की बोली लेकर आया है 11 खिलाड़ियों की टोली। क्या जीत कर ले जाएगा ये DPL की इनामों वाली डोली? शानदार छक्का डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। डीजे गेंदबाज के धागे खोल दिए हैं, मैंने कहा धागा खोल दिया है। ये लाइन है हमारे इनकम टैक्स डिपार्टमेंट के एक मशहूर ऑफिसर और बहुत ही अच्छे क्रिकेटर जो हमें हमेशा खारघर में मिलते हैं। हमारे उनका नाम मुझे नहीं याद आ रहा है, निखिल ही उनका नाम है लेकिन सरनेम नहीं याद आ रहा है। वो हमेशा कहते हैं, हमारे हरियाणवी भाषा में कहते हैं कि धागा खोल देना, और धागा खोल दिया है बल्लेबाज ने। गेंदबाज का लगातार 2 शानदार छक्के। नितेश के ऊपर आक्रमण किया है बल्लेबाजी करने वाले तुषार ने। रन संख्या 40 रन 1 विकेट के नुकसान पर। हाँ बराबर, धागा खोल दिया है। और हरियाणा, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल से कई इनकम टैक्स ऑफिसर उस मैच में हमेशा खेलते हैं। और यह क्या रो में आएगा? 6 का 6 दूने 12। और कुलकर्णी सर ये 6 का पहाड़ा पड़ते हुए 6 तिया 18। क्या शानदार मारा है, लगातार 3 छक्के, एक पैरेलल लॉन्ग ऑफ पर, एक मिड विकेट पर और एक लॉन्ग ऑफ पर। फिर से एक बार 6 का 6 दूने 12, 6 तिया 18। और क्या शानदार बल्लेबाजी करते हुए नहीं दिया है रनों का सहारा तुषार ने। 5 छक्के शामिल। ओ हो, रुकने वाले हम नहीं हैं। बाजुओं को खोला, दागा तोप का गोला। क्या शानदार बाहुबल दिखाते हुए, जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम। लेकिन क्या शानदार बल्लेबाजी, 52 रन 1 विकेट के नुकसान पर। और उसमें लगभग 37 रन बनाए हैं अकेले तुषार ने। डीजे इतने छक्के और दर्शकों को किया है हक्के बक्के। क्या शानदार बल्लेबाजी। बॉल भाई, बॉल गेले बघा। व्हॉलेंटियर चला, कारण बॉल आणायला जावं लागतंय। प्लेयर दमतायत कारण डीप मध्ये आहे, खूप लांब। अंबर से कह दो कि साथ जाए, अंबर से कह दो कि साथ जाएं और इस 5 छक्कों के लिए जगह बनाए। शानदार 5 छक्के शामिल। आक्रामक तेवर करती हुई टीम रोहा, जो कि पहले टॉस जीतकर बल्लेबाजी कर रही है। तुषार राजपूत द्वारा ये रिवर्स का प्रयास, स्विच हिट का प्रयास किया था, लेग बाइस के स्वरूप में ये रन आता हुआ खुद को कोसते हुए तुषार। पानी की जरूरत है मैदान में। अभी भी 3 ओवर का खेल समाप्त। सबसे मैं कहूंगा बढ़िया स्कोर अभी तक 3 ओवर में। 3 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर 53 रन। डीजे मुकाबला पनवेल प्राइड बनाम एसबीएम और पनवेल प्राइड के कैप्टन से अनुरोध रहेगा कि आपको
टॉस बॉक्स में तुरंत आना है। इनिंग समाप्त होने में मात्र एक ही ओवर का खेल शेष है। इस ग्राउंड पर पहली बार कमेंट्री कर रहे हैं अक्षय पाटिल। उनको ये अच्छी उपलब्धि मिली है कि बढ़िया ग्राउंड पर उनकी कमेंट्री हमें भी सुनने को मिली है। पानी की मांग है, जल ही जीवन है, और एक सीनियर गेंदबाज अब गेंदबाजी मार्ग पर। प्रवीण जैन गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। अभी भी ये अच्छी बात है, उम्र 55 हो लेकिन दिल बचपन का हो, यही जज्बा, यही जुनून उनका अक्षय जी हमें नजर आता हुआ कि एज इज द जस्ट ऑफ नंबर, ऐसा कहा जाता है। धर्मपाजी हो, देवानंद साहब हो, उन्होंने ये सिद्ध किया है, और हमारे सलमान भाई भी। पारी की आखिरी ओवर, दाहिने हाथ से राउंड द विकेट, अंपायर के बगल से कोन से गेंदबाजी, आगे निकलकर खेल दिया है। गेंदबाज को मैं नहीं देखता, मैं गेंदों को देखता हूं। तुषार 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 तुषार, डॉक्टर तुषार ने किया है गेंदों पर वार, शानदार प्रहार, गेंद सीमा पार, 6 रन विजय। शानदार बल्लेबाजी, अभी भी प्रवीण जैन के पहली गेंद पर आक्रमण कर दिया है। बिल्कुल गेंदबाजों को गाजर, मूली, टमाटर, प्याज की तरह कटाई कर रहे हैं, और कहीं ना कहीं एक शानदार लजीज पकवान बनाते हुए तुषार आगे निकलकर खेल दिया है। गेंद जाती हुई लॉन्ग ऑन पर, अच्छी बात है। 44 पर खेल रहे क्या? अच्छी बात यह है कि वो अब स्ट्राइक पर नहीं है। अगर एक छक्का और जड़ाते हैं तो इस पूरे प्रतियोगिता की पहली हाफ सेंचुरी, एक अर्धशतक बनाने का एक बड़ा कीर्तिमान उनके द्वारा प्रस्तावित हो सकता है, क्योंकि 4 ओवर प्रति पारी के मुकाबले में 50 रन बना पाना आसान होता नहीं है। क्या उनको स्ट्राइक मिलेगी? ओहो, ये देखिए, गिरते पड़ते संभलते लेकिन स्ट्राइक को ले लेते। शानदार ये रन, बाई के रूप में रन आता हुआ सिंगल, लेकिन स्ट्राइक को रोटेट किया है। रन संख्या सिंगल के साथ आगे बढ़ती हुई 61 पर, और अपनी निजी 44 पर खेलते हुए डॉक्टर तुषार। 3 गेंदों में क्या वो अर्धशतक बना पाएंगे? 13 गेंदे 44 पर खेलते हुए। ओहो, इससे और बढ़िया मौका क्या हो सकता है? ये छक्का नहीं है, ये अट्टा है। चला वॉलेंटियर, चला चला चला, तुम्ही बॉल आणायला चला वॉलेंटियर। तिकडे बॉल गेलेला आहे, बॉल गेलेला आहे। डॉक्टर घरत डॉक्टर तयार झालेले आहेत, बॉल तिकडे गेलेला आहे नेट मध्ये। कोणीतरी जा। घरत डॉक्टर अगदी धावत आहेत चेंडू आणायला, और इसी के साथ अर्धशतक पूरा हुआ है। तुषार जी बल्ला दिखाइए स्टार क्रिकेट पर, पूरे घर में, पूरे दर्शक में। कितना वो जर्सी नंबर है उनका? 96 है, 86। थोड़ा झूम कीजिए उनके ऊपर। कमाल का ये शॉट, कमाल का वो उनकी बल्लेबाजी। पाने को तो अभी कई मकाम बाकी है उनके लिए। शानदार शुरुआत, रोहा तहसील के डॉक्टर तुषार है। कभी ना कभी, इस साल तो कमेंट्री से ब्रेक लिया है, लेकिन अगले साल जरूर उनसे रोहा में हम मुलाकात करेंगे। 50 रन पूरे किए हैं, शानदार बल्लेबाजी। निर्धारित 14 में 50, बराबर ना? 8 छक्के शामिल है। हमारी वाइटल इंफॉर्मेशन कमेंटेटर को देते हुए रोहित जी गाथाड़े और निखिल जी बाबर, और उतनी ही बढ़िया डीजे ऑपरेटिंग करते हुए निखिल पाटिल। आगे निकलकर खेल दिया है, कैच की संभावना। और कैच की संभावना हमने कहा था, लेकिन अंपायर्स के ऊपर निगाहें रहेंगी। सुबह से शानदार कमेंट्री करते हुए हमारे अक्षय पाटिल जी, और ये लगा एक और पीसीसी आरएमए का शानदार छक्का। और क्या कमाल की बल्लेबाजी भाई, इनके लिए तो तारीफों के पुल हम बांधेंगे।
इस बार बढ़िया गेंद थी, हालांकि सिंगल काफी तेजी के साथ तुषार ने पूरा किया है और दूसरे की मांग और उसके साथ दूसरा भी पूरा। हालांकि 2 ही रन कंप्लीट होंगे, लेकिन तालियां बजेंगी। जाते जाते आप आपका बल्ला आसमान के ऊपर कीजिए। शानदार बल्लेबाजी, एक ऐसी बल्लेबाजी जो सदियों तक याद रहेगी। पहले टॉस जीतकर बल्लेबाजी का निर्णय रोहा टीम ने लिया, वो बिल्कुल सफल हुआ और पहले सत्र में रन संख्या उन्होंने बनाई है 75 और 76 रनों का टारगेट मुरुड के सामने। तो अगले सत्र की कहानी सुनते हैं अक्षय पाटिल सर इनकी जुबानी। थैंक यू। मुरुड या 2 बलाढ्य संघामध्ये ही लढत आहे आणि आज मात्र अधिकच चर्चेमध्ये नाव आहे ते डॉक्टर तुषार. काय अप्रतिम खेळ केला या क्रिकेटचा आणि फक्त षटकार षटकार आणि षटकार आणि षटकारांची भाषा बोलत असताना त्यांच्या बॅटला आपण पाहिलं आणि त्यांच्या बॅटमधून वैयक्तिक जर धावसंख्येचा आपण विचार केला तर डॉक्टर तुषार यांच्या वैयक्तिक धावसंख्या झाल्यात 58 धावसंख्येचा बहारदार खेळ केला, प्रेक्षणीय खेळ केला, प्रेक्षकांची मनं जिंकली. डगआउट मधून असेल आणि नंतर अगदी प्रेक्षकांमधून अगदी टाळ्यांचा प्रतिसाद डॉक्टर तुषार यांना मिळाला, कारण 58 धावसंख्येचा इथं खेळ केलाय आणि संघिक जर धावसंख्येचा विचार केला तर 75 धावसंख्या बनवल्यात, 76 धावसंख्येचं बहान टार्गेट इथे सेट केले गेले. चला 12th मॅन या गोलंदाजी मार्कवर अभिजित जोशी, डॉक्टर अभिजित जोशी पहिले षटक P1 चं मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे
सुरुवात करतोय आणि दोन क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहे. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू दिशाहीन मारा. पंचांनी मात्र नक्कीच याची दखल घेतली. वाईटचा इशारा येतोय. 1+1 दोन धावसंख्या इथे धावपटलावर अर्जित होतील. मॅच थांबवायची थोडी, कारण मुरुड संघाचा 12वा प्रतिनिधी नाही, कारण बघा नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. युट्यूब लाईव्ह आहे. स्ट्राइक इन सलमान. डॉक्टर सलमान आपण पाहतोय. विविधतेने नटलेला आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये आपण पाहतोय ही सर्व मंडळी एकत्र जात्या क्रिकेटच्या छत्राखाली. पहिले षटक हाताळताना डॉक्टर अभिजित. लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. डाव्या हाताचा गोलंदाज मात्र अगदीच भेदक असतो. त्याचं उत्तम उदाहरण 2011 मध्ये जहीर खान यांनी कमालीची गोलंदाजी केली. तब्बल 21 विकेट त्याने पूर्ण या स्पर्धेमध्ये घेतल्या आणि आपल्या भारताला 2011चा वर्ल्ड कप मिळवण्यामध्ये ज्याने महत्वाचं योगदान दिलं तो जहीर खान, डाव्या हाताचा गोलंदाज. आणि त्यात तसा पद्धतीने अभिजित डॉक्टर. अप्रतिम टप्पा पडला, वळण घेतोय, संभ्रम निर्माण केला जातोय. सलमान मात्र इथे वारंवार इथे मात्र डॉट चेंडू खेळतोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळत आहेत. प्रेशर बिल्डअप होतोय, टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. एकंदरीत क्रिकेटचा मनमुराद आनंद आज सर्व घेत आहेत. अगदीच आजचे स्टार खेळाडू, त्यांची चर्चा युट्यूबवर आहे ते डॉक्टर तुषार, त्यांनी 58 धावसंख्येचा बहारदार खेळ केला. टप्पा पडला आतल्या दिशेने. अप्रतिम बॉल ऑफ द डे मित्र म्हणजे टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. अगदी देही अष्टीवर चेंडू अदलतोय. खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन सलमान, डॉक्टर सलमान. आणि इथं मात्र अडचणीमध्ये वाढ होतोय, कारण 76 धावसंख्येचं आव्हान इथून पूर्ण करायचं असेल तर इथून पहिल्या षटकापासून मोठी फटकेबाजी करणं अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षेला कुठेतरी तडा जातोय. टप्पा पडला, याला उचली घेतली. इथून मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी. असं म्हणतात की डॉक्टरचं चातुर्य कंपाऊंडरला माहिती असतं आणि या क्रिकेटच्या पटलावर गोलंदाजाचं चातुर्य हे यष्टीरक्षकाला माहिती होतं. असं डॉक्टर सारखा हा खेळ आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानावर. डॉक्टरची बरीचशी स्किल कंपाऊंडरला ही माहीत होतं आणि इथे मात्र क्रिकेटच्या पटलावर मात्र यष्टीरक्षकाला मात्र गोलंदाजाची ही कला चातुर्य माहिती होतं. हे गोलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या मधलं हे कोऑर्डिनेशन. इथून मात्र पहिला विकेट डाऊन होतोय. बॅक टू द डगआउट. धावा स्थिरावल्या. धाव फलकावर मात्र 2. 76 धावसंख्या बनवायचा म्हटलं की इथून मात्र चौकार आणि षटकारांची अतिशबाजी करणं हे अपेक्षित आहे. फलंदाज मात्र तेवढे कॅलिबर आहे, क्षमता आहे, पण तेवढीच चांगली गोलंदाजी देखील होतोय. कौतुक करेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने पहिला स्ट्रायकर गोलंदाज म्हणून कर्णधारानं एक निवड केली आणि ती निवड मात्र सार्थकी लावली. हे मात्र चांगलं योगदान गोलंदाज देत असताना डॉक्टर अभिजित जोशी यांचं कौतुक करेल. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर कमबॅक करत 3 सलगचे चेंडू इथे निर्धाव फेकले. तो प्रेशर बिल्डअप झाला आणि तिथून मात्र इथून सलमान यांना मात्र माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वसीम. डॉक्टर वसीम ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. स्वतः सरसेनापती कर्णधार. टप्पा पडलाय आणि इथून मात्र डाव्या स्टेजच्या 12 चूक हेरलं गेलं. आमचे पंच देखील आपण पाहतोय. चंद्रकांतजी म्हात्रे, अभिजितजी वाडकर, संदीप जोशी. चांगला पॅनल अंपायरिंग मध्ये आपण पाहतोय. इन एक्सपिरियन्स अंपायर, अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये. डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 ही मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. आज मात्र याची देही, याची डोळे आपण अनुभवतोय, त्याचा आनंद घेतोय. टप्पा पडलाय, उचली घेतोय चेंडू, पण इथून पुन्हा एकदा दिशाहीन मारा. अगदी इथून मात्र नियंत्रणात्मक गोलंदाजी करावी लागेल. वेग आहे पण वेगावर आता नियंत्रण नाही. 2 सलगचे वाईट चेंडू. इथून आत्मविश्वास वाढवतोय फलंदाजाचा. स्वतः सरसेनापती वसीम कर्णधार आहेत. संघाचे नेतृत्व करत असताना सिद्ध करावं लागेल स्वतःला. इथे मात्र फटका इथे मात्र मारायचा होता काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड सुगरलेगच्या दिशेने जातोय. नशिबाचा चौकार मित्र म्हणेल डॉक्टर सेनापती कर्णधारांच्या बॅट मधून इथे धावफलक मात्र
पुढे जाईल. 8 आकड्यावरती एक बाद 8 धावसंख्या धावफलकावर आहेत. पहिलं षटक मात्र इथे समाप्तीच्या मार्गावर असताना 8 धावा धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. .45 जर्सी नंबर मध्ये गोलंदाज अभिजित जोशी ऑन ड्राईव्ह केला. यावेळेला मात्र चेंडू आपण पाहते अडव्या बॅटने खेळला तू मै आऊ बघितली न ताऊ मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव. या संकल्पनेला मात्र इथे राबवलं गेलं आणि बघता बघता पाहता पाहता एक धावसंख्या पूर्ण केली. पहिलं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा आलाय. पहिल्या षटकानंतर धावफलक स्थिरावलंय. 9 आकड्यावरती एक बाद 9 धावसंख्या धावफलकावर. इथून येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये 67 धावा बनवायच्या आहेत. मोठं टार्गेट आहे, आव्हान मोठं आहे, पण ते आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खरं तर आपण डॉक्टर आहात, पूर्णपणे प्रचंड मेहनत घेतलीत. आई बाबांचं स्वप्न प्रत्येकाने आपण पूर्ण केलं. डॉक्टरची पेशा आपण स्वीकारलात. अगदी धनंतरीला आपण देव मानलं, परमेश्वर बनलं आणि या परमेश्वराच्या शुभ आशीर्वादाने आपली प्रॅक्टिस चालू आहे. पण इथून थोडासा जीवनामध्ये एक विरंगुळा वेळ काढला गेला मनोरंजन करण्यासाठी. मी आयोजकांना धन्यवाद देईल, शुभेच्छा देईल, कारण आज आपण या धावपळीच्या जगामध्ये आज एक चांगलं प्लॅटफॉर्म आमच्या डॉक्टर्स मंडळींना आपण उपलब्ध करून दिलं. डॉक्टर्स प्रीमियर लीग ह्या छत्रछायेखाली आपण हा क्रिकेटचा मनमुराद आनंद देखील घेतोय. पुन्हा एकदा मैदानावर घेऊन जातो. मैदानावर हटचालीला वेग आता वाढला पाहिजे, कारण पहिलं षटक संपलंय. एक बाद 8 धावसंख्या धावपटलावर आहे, धावफलकावरती आहे. म्हणजे इथून येणारे 18 चेंडू आणि 67 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. मुरुड संघाला मुरुड विपक्ष रुहा या 2 संघामध्ये ही लढत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. कर्णधार सरसेनापती एका बाजूला आपण पाहतोय मुरुड संघाचा कर्णधार, दुसऱ्या बाजूने रोहा नेतृत्व आहे. या नेतृत्वाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेला मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेनं. तिथे मात्र एफर्ट चांगले होते, पण मात्र इथून नाकावर टिचून मात्र हा षटकार मारला एका कर्णधारानं दुसऱ्या कर्णधाराच्या विपक्षामध्ये. बघता बघता धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. फुल टॉस चेंडू, फुल ठोल वसूल करण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्नांना साजेसं असं यश मिळालं नाही. आजचा दिवस मात्र गाजवलाय तो डॉक्टर तुषार यानं. काय कमालीची फलंदाजी, नाव घ्यावं लागेल डॉक्टर तुषार यांचं. बॅटला चेंडू लागला होता आणि त्यानंतर यष्टीरक्षकाला संधी होती. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू पकडला जाईल. फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉसचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन एक धावसंख्या अर्जित केली जाईल. 76 धावसंख्येची आवश्यकता असणारा धावफलक पोहोचले 16 आकड्यावरती. एक बाद 16 धावा. आता इथून येणारे चेंडू आहेत 16 आणि 60 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑन ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, हलक्या हाताने खेळलं जातोय. इथून भागीदारी बनवणं तेवढंच महत्वाचं आहे, पण ते भागीदारी बनवत असताना प्रत्येक षटकामध्ये 1-2 जास्तीत जास्त 3 आणि कमीत कमी 1 ते 2 षटकार येणं हे आवश्यक आहे. मोठा फटका इथे अवकाशाला गवसणी घालणारा, पण इथून मात्र चेंडू थांबणार नाही. ओ प्रतिम खेळ करताना स्वतः सरसेनापती कर्णधार वसीम नावाचं वादळ आता घोंगावतोय की काय वाटतोय, कारण ज्यावेळेला डॉक्टर तुषार यांनी काय फटकेबाजी केली त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. अर्थातच टीट फॉर टॅट. स्वामी विवेकानंद म्हणतात जिंकायचं असेल ना तर टीट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. यावरला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. गुंडप्पा विश्वनाथ सरांचा फेवरेट फटका लेट कट. पण इथून मात्र 2 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आलाय. 12 चेंडूंचा खेळ संपला. 23 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. इथून येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 53 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 53 धावसंख्या म्हणजे एका षटकामध्ये 27 आल्या पाहिजे, दुसऱ्या षटकामध्ये 26. तर हा विजय आपण मिळवू शकताय. प्रयत्न केला जाईल मुरुड संघाच्या वतीनं, कारण वसीम नावाचं वादळ सध्या आता घोंगावतोय प्रतिस्पर्धी संघ रोह्यावरती. बघूया कशा पद्धतीने हा खेळ होतोय. क्रिकेटचा हा खेळ आहे, जर तर इथे आपण कळू शकत नाही, कारण हिंदी म्हटलं जातं क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेळ आहे. यहाँ पे प्रेडिक्शन सब खेळ आहे, तर देखना होगा क्या होगा. गोलंदाजी मार्कवर 55 नंबरच्या जर्सी मध्ये
मिथिलेश, डॉक्टर मिथिलेश, अप्रतिम चेंडू. यावेळेला मात्र हाय आर्म ऍक्शन आपण पाहतोय. रिलीज पॉइंट एकदम अप्रतिम आहे या गोलंदाजाचा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 360 मध्ये हात फिरतोय आणि यावेळेला मात्र हाय आर्म ऍक्शन इथे पाहायला मिळते. टप्पा पडते, स्किट होतोय चेंडू जरा आणि मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू आहे मित्र म्हणेल गोलंदाजाचा. मिथिलेश सर, डॉक्टर मिथिलेश आणि ऑन स्ट्राईक आपण पाहू शकताय फलंदाज आहे आदित्य पाटील. या बल्ला मात्र कव्हरच्या डोक्यावरून डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेने तिथे चेंडूने मात्र चकवा दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि यावेळेला मात्र आदित्य पाटल्याच्या बॅटमधून हा चौका. सत्तावीस धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात 10 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता. हाफ ट्रॅकरचा चेंडू. यावेळेला मात्र हुक खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडूला लागली धावांची भूक आणि फटका खेळला होता हुक, पण त्या फटक्याला मात्र साजेसा यश मिळालं नाही. इथून मात्र चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवावी लागेल आणि मात्र धावा बनवाव्या लागतील. कारण धावा आणि चेंडूमधलं अंतर आता वाढत आहे. जसं धावा आणि चेंडूमधलं अंतर वाढेल तसं तुमचं विजयाचं अंतर देखील वाढणार आहे. 9 चेंडू 49 धावा. मोठा फटका फसलाय. एलिव्हेशन नाही फटक्यामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय जेल आणि संपलाय मात्र या खेळाडूचा खेळ. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळ विना शक्ती बोलू नये. महत्वाचा ब्रेक थ्रू इथे मिळाला आहे, पण अद्यापही कर्णधार मैदानावर उपलब्ध आहे. वसीम सरसेनापती मुरुड सिंगाचा मैदानावरती तग धरून आहे. त्यांची उपलब्धता अजूनही सिद्ध करावी लागेल, कारण खेळ चांगला केलाय. बहारदार त्यांनी खेळ केलाय. आपण वैयक्तिक पाहिला तर वसीम यांचा खेळ 7 चेंडूमध्ये 18 धावा त्यांनी बनवल्यात, पण अद्यापही संघाला आवश्यकता आहे. ऑन ड्राईव्ह इथे फटका मारायचा होता. ऑफ ड्राईव्ह झालाय. ऑन ड्राईव्ह इथून मात्र 1 धावसंख्या अर्जित केली. स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळेल. रोटेशन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे क्रिकेटमध्ये, तो रोटेशन इथे पाहायला मिळालं. डॉक्टर वसीम 18 धावसंख्येवर वैयक्तिक खेळ करत असताना आणि 28 धावसंख्या धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. मुरुड संघ थोडा अडचणीत आला, कारण इथून रोहा संघ कमालीची गोलंदाजी करतोय. स्लोवर चेंडू, व्हेरिएशन, विविधता, इट इज कॉल्ड अ गुड क्रिकेट. इथे मात्र कधी स्लोवर चेंडू, कधी वेगवान चेंडू, यॉर्कर चेंडू, बाउन्सर चेंडू, अशी विविधता या खेळामध्ये पाहायला मिळतोय. तिसरे षटक समाप्तीचा निर्वाळा पंचांकडून. 18 चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये धावा धावफलकावर बनल्यात 29. 2 विकेटच्या मोजल्यात 29. आता 6 चेंडू आणि 47 धावसंख्येची इथे आवश्यकता. इथे फक्त आता चमत्कारच काहीतरी करू शकतो, कारण जिथे चमत्कार तिथे नमस्कार असं आपल्या भारत देशामध्ये म्हटलं जातं. आपल्याला इथे चमत्कार करावे लागेल. नक्कीच आपल्याला नमस्कार देखील केला जाईल, कारण 6 चेंडू आणि 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय तो रोहा संघ एक मजबूत स्थितीत. खरं तर तुषार डॉक्टर यांचं पुन्हा एकदा नाम उल्लेख करेल. आज मात्र रोहा विभागामध्ये चर्चा मात्र एका नावाची आहे, डॉक्टर तुषार यांची. काय कमालीची फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी देखील ते करणार आहेत. आज दिवस त्यांचा आहे. प्रत्येक दिवस सारखा नसतो. आज मात्र तो दिवस मात्र डॉक्टर तुषार यांचा आहे, ज्यांनी 58 धावसंख्येचा बहारदार खेळ केला आणि सुस्थितीत एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन रोहा संघाला पोहोचवलं. आणि त्याचा परिणाम पाहता मुरुड संघ आता अडचणीत आलाय. 6 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्वतः कर्णधार डॉक्टर वसीम मैदानावर आहेत, पण त्यांची मात्र उपस्थिती आता थोडी कुठेतरी आता मात्र वेळ ती निघून गेलेली आहे, कारण 6 चेंडू आणि 47 अशक्य आहे.
पण ते शक्य होऊ शकते जर गोलंदाजाने तेवढ्या चुका केल्या तर. वाह, काय चेंडू, अप्रतिम, काय वेग आहे. वेगावर स्वार होऊन गोलंदाज गोलंदाजी करतोय. अगदी मला वाटते 4 ते 5 पावलांचा रणप आहे. वाटत नाही की एवढ्या प्रचंड वेगाने चेंडू, पण काय अगदी आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये जी ताकद आहे पूर्णपणे लावली जाते. आता चेंडू पडल्यानंतर थोडा स्किट झाला, अगदी झपाट्याने चेंडू बॉडीपर्यंत पोहोचला. पटका काय नक्की खेळायचा, काय एक्झिक्युशन द्यायचं, हा नक्की संभ्रम फलंदाजाच्या मनामध्ये निर्माण झाला. 5 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची आवश्यकता असताना इथे मात्र बाउन्सरचा अटॅक, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र कानाच्या लेवलला टर कारण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. अप्रतिम गोलंदाजी इथे. पहिला चेंडू यॉर्कर, दुसरा चेंडू आपण पाहतोय बाउन्सरचा. अप्रतिम गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर दी विकेट. इथे गोलंदाजी करत असताना डॉक्टर तुषार, ज्यांचा आजचा दिवस आहे, अप्रतिम फलंदाजी आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी. आवेलला चेंडू बॅटची कडा लागतोय, अगदी टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. ही प्रशंसा खूप गरजेची आहे क्रिकेटमध्ये, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपला प्रोत्साहन. कारण हा क्रिकेट हा एकट्या दुकट्याचा क्रिकेट नाही. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा हा खेळ आहे आणि 11 जणांना आपल्याला सांघिक कामगिरी करावं लागतो आणि म्हणूनच आपण म्हणतो हा क्रिकेट आहे. आज हा मुलाखत आनंद घेत असताना आमच्या रायगड मेडिकल असोसिएशन आयोजित रायगड प्रीमियर लीग, डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 थर्रार दिनांक 23 आणि 14 अशा 2 दिवसीय शृंखला आणि या शृंखलेचा पहिला दिवस. अगदी आपण पाहतोय सरसेनापती इथून मात्र ढासळलाय. वसीम सरांचे विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाकडे येथे मैदानावर येतोय संजय पाटील, डॉक्टर संजय पाटील. ही फक्त आता औपचारिकता आहे, कारण इथून मात्र अशक्य संपान आहे. 3 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची 46 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र जर अगोदर झाला असता तर किंबहुना इथून मात्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. पण जर तरला क्रिकेटमध्ये नाही, जे काय कराल ते या क्रिकेटच्या मैदानावरच. खराब चेंडू यावेळेला मात्र दिशाहीन मारा. इथून मात्र 9चा इशारा पंचांकडून. फ्री हिट, उघडा डोले बघा नीट या चेंडूवर असणाऱ्या फ्री हिट. अचूक, अगदी तीक्ष्ण नजर आमच्या या पंचांची आहे, अगदी त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि अनुभवाच्या माध्यमातून स्टँडिंग आपण पाहतोय. उत्कृष्ट, कौतुक करेल, प्रशंसा संकेत करेल, कारण आज त्यांच्या माध्यमातून या सामन्याला मात्र योग्य तो न्याय दिला जातोय. निष्पक्ष ज्यांना म्हटलं जातं ते पंच. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम देखील पहिला पंचांसाठी आहे, कारण त्यांच्या शिवाय ही स्पर्धा संपन्न होणे शक्य नाही. काही चेंडू शिल्लक आहेत, ते षटकातील 76 धावसंख्येचं आव्हान करत असताना इथे मात्र एक पडझड पाहायला मिळाली. मुरुड संघाची प्रयत्न केला गेला वसीम सरांकडून, पण तो प्रयत्न मात्र अपुरा पडला, तिथपर्यंत पोहोचू शकला नाही तो संघ. रोहा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असताना इथून मात्र तुषार सर अधिकचं काहीतरी करायला जात आहेत. फ्री हिटचा इशारा, उघडा ढोले बघा नीट या चेंडूवर आहे फ्री हिट. या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत राहा आणि सर्वांना देत राहा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि एक मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा इथे संपन्न होतोय. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट, आपण कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अप्रतिम पाटील साहेबांचा हा फाटका इथे आपण पाहिला. मादक सौंदर्य मित्र म्हणले क्रिकेटचं, कारण मुंबईचं मरीन ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि इथे आमच्या संजय पाटील साहेबांचा हा कव्हर ड्राईव्ह. अफलातून कौतुक करेल. लेट पण थेट आलेला हा चौकार संजय पाटील सरांच्या बॅटमधून. सन्माननीय प्रेसिडेंट महोदय इथे आले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर त्यांच्या वतीने मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय, सर्वांनी रुचकर मेजवानीचा आस्वाद घ्या, कारण आपल्यासाठी चांगली व्यवस्था आज या अध्यक्ष महोदय आणि त्यांच्या पूर्ण कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय रोहा संघ आणि इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये असताना मुरुड संघाला आपण पाहतोय. आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, 360 डिग्रीच्या गोळार्धामध्ये हा विजयाचा झेंडा मिरवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद आज मात्र सर्वजण घेत असताना लॉफ केलाय चेंडूला हवेमध्ये. काही काळ चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल पकडला जातोय आणि संपला जातोय. संजय पाटील यांचा खेळ आणि या 70 इथे मात्र संघ विजयी होतोय.
दोन्ही संघांचे तेवढेच अभिनंदन. चांगला खेळ आपण केलात. काही चुका असतील तर नक्कीच आपण इथे पुढच्या मॅचमध्ये आपण सुधारा अशा आपण शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. चला पुढची मॅच पनवेल प्राईड आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आपल्या अजूनही पेंडिंग आहे. बॅटिंग घेतलेली आहे. तर चला आपले सलामीचे फलंदाज पाठवा आणि त्यांच्या समवेत मी विनंती करतोय SBM या संघाला की आपल्या श्रीवर्धन मसला संघाला विनंती करतोय आपण लगेचच क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅच साठी डॉक्टर तुषार राज